मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 36. एक लड़की को देखा तो ऐसा लगा. मेघा अन आर्या स्कूल बसकडे पळत पळत निघालेच होते की आर्याला अचानक काहीतरी आठवले. स्टॉपवर पोहोचताच तिने बॅग उघडली. आयू, अगं बस आली गेटवर. हे आता काय शोधते आहेस? डोंट टेल मी की तू पेन पेन्सिल पाऊच विसरलीस. आर्या, अगं कितीदा सांगितले, रात्रीच सर्व टाइम टेबल नीट भरत जा. आर्याची बॅग हातावर सांभाळत मेघा तिच्या शोधकार्यात सामील. अरे मम्मा, चिल, मी घेतलंय सगळं. एक तुला द्यायचं होतं, थांब ना. अन 2-3 नोटबुक्स, टेक्स्टबुक्स वर खाली केल्यावर एका नोटबुकमध्ये दडवलेला कागद बाहेर काढला. हे घे. अगं हे द्यायचे होते, तुझ्या डार्लिंग जियाने दिले आहे. असे म्हणत छोटेसे लेटर मम्माच्या हातात ठेवत बॅगची चेन खसकन बंद केली. मम्माला काही कळायच्या आत तिच्या गालावर गोड पापीचा ठसा उमटवत आर्या स्कूल बसमध्ये चढली सुद्धा. मेघाने हातातील कागद हलवतच हसून आर्याला बाय केले. खिडकीतून ठरलेला फ्लाइंग किसही देऊन झाला. बस वळून गेट बाहेर पडेपर्यंत मेघा तिथेच थांबलेली. हातातील रंगीत कागद किंचित उघडला. यावेळी जियाने बरेच काही लिहिलेले दिसत आहे. नेहमी 1-2 ओळींच्या थँक्यू नोट्स असतात. आज अगदी पानभर लेटर आहे. अन तेवढ्यात काहीतरी आठवले. गुलाबी कागदातील चिठ्ठी निवांतपणे वाचू. घड्याळ 6:45 वाजल्याचा इशारा देत होते. अन आज जॉगिंग ट्रॅककडे न जाता मेघाची पावले पुन्हा घराकडे वळली. बसमधून मम्माला बाय करताना तिच्या हातातील गुलाबी कागदावर आर्याचे लक्ष गेले. जिया, तिचे नवीन डॅड आणि मॉम विषयीचे बोलणे काल दिवसभर डोक्यात होते. काल रात्रीच मम्माला विचारणार होते. मम्मा असेही काल लेटच आली घरी, पण मी जागी होते. ती हळूच रूममध्ये येते. माझ्या केसांवरून हात फिरवते. कपाळाची पापी घेते. कधीतरी एखादा अश्रू पण ओघळतो माझ्या चेहऱ्यावर. तिला लेट आल्याचे वाईट वाटत असते. आय नो दॅट. तिला वाटते की मी गाढ झोपली आहे, पण मला कळते आहे की ती कधी आली ते. जाग येतेच मला. तिने पापी घेतली की मस्त गुरफटून झोपून जाते मी, ढाराढूर. सकाळी 4 हाका ऐकल्याशिवाय उठतच नाही, एवढी गाढ. मला मम्माशी बोलायचं तर आहेच. आय मीन, जिया जे काही म्हणाली ते. पण मम्मा पुन्हा डॅडची आठवण काढून रडू शकते. सो आय एम नॉट शुअर की डॅड हवे का नको. काल तर मी जियाला कॉन्फिडेंटली सांगितले, न्यू डॅड नको. मम्मा पण तेच म्हणते. ती एकटी माझी काळजी घेऊ शकते, आणि घेतेच ती. मला माहिती आहे. आजीला वाटते की आय नीड डॅड. मम्माने लग्न करावं. मोठ्या माणसांना वाटतं ते गुपचूप जे काही बोलतात ते आम्हाला कळत नाही, पण आम्हाला सगळं कळतं. मसुरीला गेलो होतो तेव्हाच आजी आणि राधा मावशी मम्माबद्दल बोलत होते, ऐकलं मी. पण ते ज्या न्यू डॅड विषयी बोलत होत्या, ही इज इन USA. सम मिहीर अंकल. हाऊ कॅन वी गो टू USA? इथे किती सगळं छान आहे. आजो आजी आहेत, माझे सोसायटीमधील फ्रेंड्स, फुटबॉल क्लब, माझी शाळा छान आहे, जिया भेटली आहे, बेस्ट फ्रेंड. असं सगळं सोडून थोडीच कोणी USA जाणार, ते पण डॅडसाठी. कशाला? आय डोंट इवन नो की ते न्यू डॅड मला आवडणार की नाही. ते माझ्यावर मम्मा एवढे प्रेम आणि लाड करू शकणार का? न्यू कंट्री, सगळेच अनोळखी. मग मला आजी आजोबांकडे पण येता येणार नाही. जस्ट लाईक मिलिंद मामा, मधुरा मामी आणि अर्जुन, ते पण USA आहेत. त्यांना कुठे यायला मिळतं मुंबईला? नो. मी खूप विचार केला. अँड एवढ्या ॲडजस्टमेंट्स का करायच्या?
आत्ता जे काही रुटीन आहे ते बेस्ट आहे. आणि आय एम शुअर मम्मा डॅडला विसरूच शकत नाही. सो तिलाही हे लग्न करायचं नाही. मला तरी हेच वाटतंय. येस, आय एम राईट. वी डोंट नीड दॅट. वी आर हॅपी. कॅफे सी साईडमध्ये संध्याकाळचे 6 वाजताचे बुकिंग करून राजीवने नुकताच फोन खाली ठेवलेला. सुप्रीम पेट्रोकेमिकल आणि सौदी कंपनीच्या पुढच्या आठवड्यात होणाऱ्या डीलचे ड्राफ्ट ॲग्रीमेंट्स तो तपासत होता. तरीही मनात सी साईड कॅफे घोळतच होता. मी बुकिंग तर केले, पण मेघाला सांगायचे कसे? म्हणजे विचारायचे कसे की माझ्यासोबत येणार का? त्यांना राग आला तर काय विचारू? तसे पाहिले तर बेट मी हरलेलो नाही. राधिका अँड सिद्धार्थ एकत्र काम करत आहेत, एकमेकांशी जुळवून घेत. फ्रेंडशिप झाल्यासारखीही वाटत आहे. बरेचदा सोबत दिसतात. मीच सपोर्ट केलेला फ्रेंडशिपला. राजीव, मग आता काय करायचे? मेघाला कॉफीसाठी कसे विचारायचे? गॉड, एवढी भीती तर कॉलेजमध्ये असतानाही कधी वाटली नाही. असेही तेव्हा कुणी मैत्रीण नव्हतीच. वेळ कुणाकडे होता गर्लफ्रेंडसाठी? आणि माझ्यासारख्या अरसिक पुस्तकी किड्याच्या जवळ फिरकणार तरी कोण होते? वो देखो पडाकू मेहरा या नावानेच मी प्रसिद्ध होतो. इन शॉर्ट, मी बोरिंग कंपनी होतो. फारसे फ्रेंड्स नव्हतेच. अजूनही मोजकेच आहेत. मे बी अजूनही मी बोरिंगच आहे. मायासोबतही फारसे निवांत क्षण जगता आलेच नाहीत. ती तिच्या सो कॉल्ड सोशल सर्कलमध्ये बिझी, जिथे मी नेहमी ऑडमॅन आउट असायचो. मी इंट्रोवर्ट, कमी बोलणारा, म्हणून माझ्यावर ॲरोगंटचा शिक्का. बट मेघा इज डिफरंट. मेघा मला जज करत नाही. विथ हर आय एम डिफरंट. तसे पाहिले तर मेघासारख्या हसऱ्या आणि आनंदी झऱ्यासाठी माझ्यासारखा रुक्ष व्यक्ती म्हणजे प्रवाहातील मोठा दगडच. मेघाच्या अविरत आनंदी खळखळाटाला अडसरच, पण दगड तर दगडचही. हवे तर थोडा किनाऱ्याला जाऊन बसेन, पण मेघाच्या या आनंदी खळखळाटाची आता सवय झाली आहे. मेघा, तुमच्या प्रवासातला अडसर नाही, पण सहप्रवासी व्हायला नक्कीच आवडेल. राजीवच्या केबिनच्या दारावर टकटक झाली. मे आय कम इन मिस्टर मेहरा? दाराच्या किलकिल्या फटीतून मेघा आत डोकावत होती. थिंक ऑफ द एंजल अँड एंजल इज हिअर. मेघा, यू डोंट नीड परमिशन. मिस्टर मेहरा, मी येऊ का? राजीवना काय झाले? असे मान खाली घालून हसत का आहेत? ओठ घट्ट दाबून हसण्याची सवय काही जात नाही. हसायचं पण आहे आणि लपवायचं पण आहे. कशाला एवढा खटाटोप? हसावं मोकळेपणी. अहो राजीव, हसण्यावर अजून तरी टॅक्स नाही. पण मी हसण्यासारखे काहीच बोलले नाही. म्हणजे अजून तरी नाही. मग का हसत आहेत? मी काही चुकीचं विचारले का? का सकाळी सकाळी मी पकवायला आली म्हणून हसत आहेत? येस मिस जोशी, प्लीज कम इन. दीर्घ श्वास घेत चेहरा गंभीर ठेवण्याचा प्रयत्न. मेघा आत येऊन उभी, पण बोलू की नको या गोंधळात. मेघा, आता काय नवीन? हे एवढे विचार करत आहात म्हणजे काहीतरी डोक्यात चालले आहे. आणि हातात हे काय आहे? हे तुमच्यासाठी. मी बेट हरले आणि तुम्ही जिंकलात. डबा राजीवच्या डेस्कवर ठेवून वळली आणि पटकन केबिन बाहेर पडणार होती. तितक्यात, 1 मिनिट मिस जोशी, हे सर्व काय आहे? राजीव खुर्चीवरून उठलेला. राजीव, का थांबवले? मला आत्ता काही बोलायचे नाही. मेघा काही वळून बघायला तयार नव्हती. मिस जोशी, माझ्याकडे बघून बोला. जस्ट टर्न अराउंड. झाली यांची मेहरागिरी सुरू. आश्चर्य म्हणजे इतर कोणाच्याही ऑर्डर्स न ऐकणारी मी यांचेच का ऐकते समजत नाही. मेघा वळून राजीवच्या समोर उभी राहिली.
पुन्हा मोबाईल हातात गोलगोल फिरवत हळूच एकदा त्याच्याकडे पाहिले. हे काय आहे? राजीवच्या आकसलेल्या भुवया एकदा डब्याकडे अन एकदा मेघाकडे पाहत होत्या. डोळ्यात अनेक प्रश्न. ते मी बेट लावलेली ना सोमवारी, तेच. मेघा खाली बघतच बोलताना अडखळत होती. कसली बेट? राजीवच्या मला काहीही आठवत नाही या चेहऱ्यावरच्या हावभावांना बघून मेघाचे अवसान गळाले. देवा, मी चूक केली का? मला वाटले मी बेट लावली तर पूर्ण केली पाहिजे ना. म्हणजे राजीव विसरून गेलेले आणि मीच मूर्ख बेट लक्षात ठेवली. काल रात्रीच ठरवले की आजच खास त्यांच्यासाठी बनवून ऑफिसला नेऊ आणि यांचा मेमरी लॉस झालेला आहे. देवा, काय करू मी? मिस जोशी, कसली बेट? आवाज आता गंभीरपणाकडून रुक्षतेकडे झुकतो असे वाटू लागलेले. मेघाने पुढे होऊन पटकन डबा उचलला. नाही, काही नाही, ते असेच. म्हणजे आपण त्या दिवशी सिद्धार्थ आणि राधिकाबद्दल मी म्हणाले फ्रेंडशिप, तुम्ही म्हणालात भांडणं. नाही, काहीतरी चुकलं. हां, तेच, बेट लावली, आपण नीट काम केलं, ते दोघं बेट जिंकले. हे मी काय बडबडतीये? मेघाची असंबद्ध वाक्य ऐकत राजीव हाताची घडी घालून पुन्हा हसू अडवण्याच्या प्रयत्नात. मेघा खाली बघत सँडलने कार्पेट कुरतडण्याच्या तयारीत. मेघा, काय बडबड सुरू आहे? गडबड गोंधळ पुन्हा एकदा. टू द पॉइंट, खणखणीत, स्पष्ट बोलणाऱ्या मेघा. आज काय झाले? मी पुन्हा थट्टा मोडमध्ये गेलो आहे. बेट माहिती आहे म्हणून तर बुकिंग केले. राजीव, आता पुन्हा थट्टा करू नको. आधीच खालची थट्टा महागात पडली आहे. पुन्हा ठसका, खोकला, रडू. नो नो नो, आय कांट हँडल टीयर्स. ओके. राधिका सिद्धार्थ एकत्र काम करतील की नाही ती बेट. राजीवच्या शब्दांसरशी मेघाच्या तोंडातून सुटकेचा निश्वास बाहेर पडला. चेहऱ्यावरच्या टेन्शनच्या रेषा निवळल्या अन गोड हसू आले. देवा, लक्षात आहे ना तुमच्या? तेच म्हटलं मी. एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवता सँडविच ते शांघाय स्टील डील हेच नेमकं कसं काय विसरणार? मेघाने डबा पुन्हा टेबलवर ठेवला. हो मेघा, कधीच नाही विसरणार. तुम्ही विसरला असतात तरी मी विसरणे शक्यच नाही. या डब्यात काय आहे? राजीवने त्याच्या टेबलवरचा टप्परवेअरचा डबा उचलला आणि उघडणार तितक्यात मेघा पुढे होऊन त्याच्या हातातील डबा काढून घेणारच होती की त्याने हात पाठीमागे करत डबा लपवला. नाराजीने किंचितचा राग दाखवत मेघा तिथेच थबकली. नाही, आत्ता नका उघडू, मी बाहेर गेल्यावर बघा. का? त्यात काय आहे? नाईलाजाने डबा नाकाजवळ नेत आतून येणारा खमंग वास श्वासात भरून घेतला. राजीव, समथिंग स्पेशल इनसाइड टिफिन जस्ट फॉर मी. कांट इमॅजिन. मेघाने माझ्यासाठी? मी स्वप्न बघत नाही ना यार? कोणीतरी मला चिमटा काढा रे. मिस जोशी, काय आहे यात? आपण ज्या पदार्थांची बेट लावलेली. किंचित वर बघून मेघाची नजर पुन्हा डेस्ककडे गेली. वडापाव? बटाटे वडा. एवढ्या सकाळी कुठून आणला वडा? त्याच्या या प्रश्नावर मेघाने पुन्हा एकवार त्याच्याकडे पाहिले. कुठून आणला काय विचारतायत? मी बनवला ना घरी. यांना रेस्टॉरंटमधील वडापाव हवा होता का? हो मेघा, ते सुप्रीम CFO आहेत. घरगुती वडापाव. मेघा, तू पुन्हा एकदा माती खाल्लीस. मी घरून आणला. चाचरत शब्द ओठाबाहेर पडले. घरून म्हणजे घरी बनवला. काय? वडापाव कोण घरी बनवतं? त्याचा आश्चर्यचकित अन किंचित चढा आवाज अन मेघा दचकली. मेघा, इतर वेळी माझ्या अरेला कारे करता अन आता एवढं घाबरायला काय झालं? आम्ही बनवतो.
का? त्यात काय अवघड आहे? अगदी मलूल आवाजातील तिचे उत्तर ऐकून तो छानपैकी हसला. तुम्ही माझ्यासाठी बनवलात? बापरे, काय उत्तर देऊ? हो, बनवला राजीवजींसाठी, पण असं डायरेक्ट कसं सांगू? हो, म्हणजे बेटसाठी. बेट मीच लावलेली ना, पूर्ण तर करायला हवी ना. त्याने न राहवून डबा उघडलाच आणि मेघाने डोळे मिटले आणि किंचित पापण्या उघडून राजीवच्या हावभावांचे निरीक्षण. मेघा, राजीवनी वडा तोंडात टाकला आहे. डोळे मिटले त्यांनी. घोळवून चव घेणे सुरू आहे. दुसरा घास पण. हे काहीच का बोलत नाहीत? डोळे उघडले त्यांनी. आता काहीतरी विशेष टिप्पणी येणार आहे. बी रेडी मेघा. डिलिशियस, जस्ट द वे आय लाईक इट. राजीवच्या या वाक्यावर मेघाने डोळे टक्कन उघडले. अपेक्षेने त्याच्याकडे पाहिले. राजीवने उभ्यानेच एक वडा खाऊन फस्त केलेला. आवडला? मेघाच्या मनात अजूनही साशंकता. येस मिस जोशी. ते काय म्हणतात? हां, खूप स्वादिष्ट आहे. अँड थँक्स अ लॉट. पण तुम्हाला एवढा त्रास घेण्याची आवश्यकता नव्हती. राजीवने दुसरा वडा डब्यात झाकून ठेवला आणि टेबलवरील टिश्यू पेपरने हात पुसू लागला. त्यात काय त्रास? बट मिस जोशी, यू डोंट हॅव टू डू दिस फॉर मी. मिस्टर मेहरा, व्हॉट इफ आय वॉन्ट टू डू दिस फॉर मी? त्याच्या फॉर मी वर जोर देत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नव्हते. ती तशीच शांत उभी, हातातील मोबाईलशी खेळत. त्याची नजर मात्र तिच्या चेहऱ्यावर उत्तर शोधण्यात हरवलेली. मेघा, राईट नाऊ आय एम ऑन क्लाउड 9. मी आत्ता या क्षणी किती खुश आहे, जस्ट कांट एक्सप्लेन. यू जस्ट मेड माय डे. दिवसाची इतकी सुंदर सुरुवात मी इमॅजिन पण करू शकत नाही. मेघाच्या चेहऱ्यावरील गोंधळ लक्षात येऊन तो वळून पुन्हा चेअरवर जाऊन बसला. सो मी बेट पूर्ण केली. त्याच्याकडे हळूच पाहिले. येस, अँड वन्स अगेन थँक्स अ लॉट. मी जाऊ? सगळे वाट बघत असतील. सगळे म्हणजे कोण? कुठे जायचंय? हां, सॉरी, ते सांगायचं राहिले. आम्ही सगळे कॅन्टीनला जात आहोत. सो अर्धा तास जर केबिनमध्ये कोणी दिसले नाही तर चिडू नका. तिने किंचितसे हसतच त्याला त्या दिवसाची आठवण करून दिली. केबिनमध्ये कुणीही नाही म्हणून चिडचिड करणारा राजीव. कॅन्टीनला सगळे? यू मीन पूर्ण टीम? का? काही विशेष? मी त्या सगळ्यांसाठीही वडे आणलेत अँड त्यासोबत चहा नाही तर कॉफी हवीच. सो आम्ही सगळे ब्रेकफास्टसाठी जात आहोत. 20-25 मिनिटात येऊ. चालेल ना? मेघानी सगळ्यांसाठी वडे आणलेत. मला वाटले इट्स जस्ट फॉर मी. पण असे का? मनातील नाराजी त्याच्या चेहऱ्यावर उतरलीच. प्रयत्न करूनही अडवता आली नाही. तुम्ही सगळ्यांसाठी वडे आणलेत? आयु? बोलता बोलता थांबला. राजीव, कंट्रोल युअरसेल्फ. मेघा काही फ्रेंड नाही त्यांना मॅड किंवा क्रेझी म्हणाला. आर यू मॅड? आर यू क्रेझी? असेच म्हणायचंय ना? बिनधास्त म्हणा. येस, मी अशीच आहे, बऱ्यापैकी मॅड आणि क्रेझी. आता मी फक्त तुमच्यासाठी वडा बनवून आणला तर बरं दिसणार नाही ना. जसं मी त्या दिवशी सर्वांसाठी श्रीखंड आणले पण तुम्हाला विसरले. माझे त्या दिवशी चुकलेच थोडेसे. तुम्हाला किंचितचा तरी राग आला असेलच ना. तसेच आज तुमच्या एकट्यासाठी वडे कसे आणणार ना मी. राजीव मंद स्मित करत तिचे अखंड स्पष्टीकरण ऐकत होता. मी कसा काय विसरलो. मेघासाठी द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सध्या तरी टेक्नोसिस प्रोजेक्ट आणि टीम. राजीव बेटा, तुम्हारा नंबर मेघा के प्रायोरिटी लिस्ट में काफ़ी पीछे है. लिस्ट में आगे बढ़ने के लिए बहुत मेहनत करनी पड़ेगी. भूलना मत. तरीही मी खुश आहे. पहिला वडा तर मलाच मिळाला ना. आणि असंही मला टीमला ट्रीट द्यायची होती. मेघाच्या आवाजावर तो विचारातून बाहेर आला.
ट्रीट देण्यासाठी एवढे सगळे? तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचा शांतपणे समजावण्याचा प्रयत्न. त्यात काय मजा मग? ऑर्डर तर कुणीही कधीही कुठेही करू शकतं. त्या सगळ्यांनी खूप दिवसांपासून सांगितलेले. राजीव, मला माहीत आहे माझी काळजी वाटली असेल. मी सगळ्यांसाठी एवढे का करीत आहे, पण मला यातच आनंद मिळतो आणि आजचा दिवस स्पेशल आहे. पण मिस जोशी, आज लास्ट वर्किंग सॅटर्डे आहे. मंगळवारी टेक्नोसिस कोटेशन सबमिट होईल. शुक्रवारी समजेल की पुढे काय होणार आहे. SWC टीम त्यानंतर इथे असणार की नाही माहीत नाही. तिने एक उसासा टाकला आणि डोळे किंचित पाणावले. सो आजचा दिवस माझ्या टेक्नोसिस फॅमिलीसाठी 3 आठवडे खूप भरकन गेले. प्रोजेक्ट टीम म्हणता म्हणता सगळे आता फॅमिली मेंबर्स झालेत. पुढचा आठवडाही असाच जाईल आणि पुन्हा हे सगळेजण भेटतील का नाही माहीत नाही. म्हणून आज स्मॉल पार्टी. डोळ्यातील पाणी दिसू नये म्हणून मेघा हातातील मोबाईलकडे बघूनच बोलत होती. राजीव अवाक होऊन तिच्याकडे बघत होता. काय बोलावे काहीही सुचत नव्हते. मेघा, तुम्ही काय आहात? यू जस्ट अमेज मी. त्या दिवशी टीमला चॉकलेट्स देण्यापलीकडे नंतर फारसे काही इंटरॅक्शन नाहीच झाले. कामातून डोके वर निघतच नाही. पण तुम्ही सगळ्यांचा विचार करणार. आवर टीम इज जस्ट लकी टू हॅव यू ॲज लीडर. मेघाच्या फोनची रिंग वाजली. राधिका होती. हां राधिका, तुम्ही सुरू करा, मी येते 2 मिनिटात. फोन ठेवला. मिस्टर मेहरा, मी येते. एन्जॉय विथ युअर टेक्नोसिस फॅमिली. त्याच्या या अति गंभीर शब्दांवर किंचित गोंधळली. राजीव, तसे तर तुम्हीही टेक्नोसिस फॅमिलीचा हिस्सा आहात. रादर यू आर लाईक हेड ऑफ द फॅमिली. पण तुम्ही येणार का आमच्यासोबत? म्हणजे तुम्ही CFO अँड बाकी सगळे खूपच ज्युनियर्स आहेत. असे कॅज्युअली कॅन्टीनमध्ये आय डोंट नो. विचारू का? मेघाचे तिथेच तसे घुटमळणे त्यालाही अस्वस्थ करून गेले. मिस जोशी, एनिथिंग एल्स? मीही आलो असतो जर तुम्ही बोलावले असते तर. तुमच्या टेक्नोसिस फॅमिलीचा हिस्सा बनायला आवडले असते. ते तुम्ही. मेघाने क्षणभर त्याच्याकडे पाहिले. डोळ्यांच्या काठांवर अश्रू होतेच. मेघा, मी सोबत यावे असे वाटत आहे ना? मग स्पष्टपणे विचारा ना. मेघा, प्लीज, जस्ट वन्स. मी काय? त्याचा अत्यंत अधीर आवाज. देवा, मी विचारले आणि यांना राग आला तर? नाही, काही नाही, असे म्हणत ती वळली. मेघा, प्लीज एकदा विचारून तरी बघा. आय वॉन्ट टू बी विथ यू. लिव्ह इट राजीव. मेघा विचारण्याची वाट बघत राहिलास तर महिने वाया जातील. मेघा, यू आर इम्पॉसिबल. येस, यू आर क्रेझी. मिस जोशी, तुमच्या टेक्नोसिस फॅमिली गॅदरिंगमध्ये मी आलो तर चालेल का? त्याच्या शब्दावर पटकन वळली. तिचे पाण्याने भरलेले डोळे आता आनंदाने हसत होते. तिच्या नजरेनेच दिलेल्या होकारासरशी राजीव जागेवरून उठला. टेबलवरील डबा उचलला. लेट्स गो मिस जोशी. लेट अस ऑल एन्जॉय द ब्रेकफास्ट टुगेदर. दोघेही भरभर चालत लिफ्ट जवळ पोहोचले. मिस जोशी, एक रेक्टिफिकेशन आहे. आणि ते काय मिस्टर मेहरा? टेक्नोसिस टीम इज नॉट जस्ट युअर फॅमिली. इट्स अवर फॅमिली. आपली फॅमिली आहे. हो ना मिस जोशी? राजीव आनंदाने मेघाकडे बघत हसत होता. येस मिस्टर मेहरा, इट्स अवर फॅमिली. राजीव आणि मेघा कॅन्टीनमध्ये शिरता क्षणी कॅन्टीनच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार टेबलभोवती सुरू असलेला आवाजाचा कलकलाट क्षणात थांबला. कॅन्टीनमधून मिळवलेल्या पावाला चटणी लावणारे रश्मी आणि मीनलचे हात स्थिर झाले. खुर्च्या मांडणारे आदित्य आणि चैतन्य त्यांच्या हातातून खुर्ची पडता पडता राहिली.
सिद्धार्थने तोंडात भरलेला वडा अर्धा आत आणि अर्धा बाहेर असा राहिला आणि डोळे विस्फारले. चहाचा ट्रे सांभाळणारे अक्षय आणि संजयही थबकले. ट्रेवरचे कप किंचित हेंदकाळले. राजीव कॅन्टीनच्या दारातच उभे राहून ही मजा अनुभवत होता. किंचितसे डोळ्यांनी हसत पण चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवत. मेघा त्याच्या शेजारी एकदा त्याच्याकडे आणि एकदा टीमकडे बघत होती. मिस्टर मेहरा, चला ना आत. देवा, मी यांना घेऊन तर आले कॅन्टीनमध्ये, पण टीमने मला बोलणी लावली नाहीत म्हणजे मिळवलं. राजीवने क्षणभर मेघाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरील काळजीच्या रेषेला डोळ्यांची हलकीशी उघडमीट करून रिलॅक्स, वी आर टुगेदर असे आश्वासन देत पुढे निघाला. रश्मी, प्लीज माझ्या पावाला एक्स्ट्रा चटणी, अँड संजय मला पण चहा असे म्हणत राजीव भरभर पुढे जाऊन खुर्चीवर बसला. मेघाने त्याच्या मागूनच येत सगळ्यांना इशाऱ्यानेच सांगितले, बसा आणि बोला. सगळे बसले तर खरे. मेघा नेहमीच्या सवयीने गोलाकार टेबलच्या विरुद्ध दिशेला राजीवच्या समोर जाऊन बसली. सर्वांचे वडापाव वाटून झाले, पण कुणीच काही बोलत नव्हते. खुद्द सुप्रीम ग्रुप CFO ब्रेकफास्टला टीमसोबत बसणे हे 8वे आश्चर्य होते. राजीवही अवघडल्यासारखा जाणवला. सिद्धार्थ आणि अक्षयच्या मध्ये बसून शांतपणे वडापाव खात चहाचा घोट घेत होता. मेघाने अक्षयला खुणेनेच बोल त्यांच्याशी असे सांगितले, तर त्याने खांदे उडवून मी असे कसे उलट विचारले. तिने दीर्घ श्वास घेतला. मेघा, आता तुलाच आईस ब्रेकर बनायचे आहे. ही शांतता जीवघेणी आहे. मिस्टर मेहरा, मुंबईतील तुम्ही खाल्लेला बेस्ट वडापाव कोणता? मेघाच्या प्रश्नावर राजीवने चमकून तिच्याकडे पाहिले. तिने नजरेनेच त्याला विनवले, प्लीज बोला. आय थिंक मिस जोशी, दादरचा कीर्ती कॉलेज जवळचा अशोक वडापाव. त्याच्या या शब्दावर सर्व नजरा राजीवकडे वळल्या. राजीव मेहरा, CFO ऑफ सुप्रीम यांनी अशोक वडापाव खाल्ला आहे हे ऐकून जो आवाज आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकाचे अशोक वडापाव बद्दलचे मत. मग त्याच तोडीचे दुसरे वडापाव सेंटर्स, कर्जत ते CST आणि चर्चगेट ते वसई या एरियामधील वडापाव सेंटर्सची माहिती देऊन झाली. मुंबईत मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव. कुणाच्या कॉलेज कॅन्टीनमध्ये वडापाव मस्त मिळायचा. मुंबई बाहेरून जॉब निमित्ताने इथे आलेले पुण्याची राधिका आणि इंदोरचा सिद्धार्थ यांनी आपापल्या शहरातील बेस्ट वडापाव बद्दल सांगणे. मग वडापाववरून गाडी चाट पदार्थांवर घसरली. मुंबईतील सर्वच स्नॅक्स कॉर्नर आणि खाऊ गल्ल्यांची उजळणी झाली. आणि या सर्व संभाषणात हिरिरीने भाग घेणारे राजीव मेहरा. देवा, थँक्स थँक्स थँक्स. नाही नाही राजीव, तुम्हाला थँक्स आमच्यात मिसळून जाण्यासाठी. आज आमच्यातलेच एक होऊन गेला आहात. किती काय काय सांगत आहात. बरीच चांगली स्नॅक्स सेंटर्स तुम्ही सजेस्ट करत आहात. आय कांट बिलीव्ह की तुम्ही या सगळ्या ठिकाणी पदार्थ खाल्ले असतील. मला वाटायचे 5 स्टार रेस्टॉरंट शिवाय तुम्ही कुठे काही जेवायचे नाही, पण तुम्ही सही आहात. खूप साधे. टीम किती खुश दिसत आहे तुमच्याशी गप्पा करताना. आज मीही खूप खुश आहे. का ते माहीत नाही, पण आहेच खुश, उगीचच. तिचे डोळे पुन्हा पाणावले अन अलगद टिपताना नेमके राजीवने पाहिले. मेघा, पुन्हा डोळ्यात पाणी. केबिनमध्ये बोलत होतो तेव्हा पण तेच. ते डोळ्यातील पाणी बघूनच एका क्षणात तुमच्यासोबत बाहेर येण्याचा निर्णय घेतला. पण इथे बसल्यावर जाणवले बहुतेक निर्णय चुकला. कुणीच बोलेना आणि माझ्यामुळे ऑकवर्ड शांतता. पण कुठल्याही सिच्युएशनमध्ये हार मानेल ती मेघा नाहीच. खूप छान सामावून घेतलं तुम्ही मला या टेक्नोसिस फॅमिलीमध्ये. फॅमिली हा शब्दच खूप सुंदर आहे. टीम हा शब्द जितका परका वाटतो तेच फॅमिली हा शब्द आपलासा वाटतो. अँड डोंट वरी मेघा,
आपली ही टेक्नोसिस फॅमिली पुढचे 6 महिने अशीच सोबत राहील. बाकी काहीही झाले तरी टेक्नोसिस आपले होऊनच राहणार आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुमच्या डोळ्यात आता टेक्नोसिसमुळे अश्रू आले तर ते आनंदाश्रूच असतील, टेक्नोसिस जिंकल्यानंतरचे. आय प्रॉमिस. मेघाने चहाचा घोट घेत समोर पाहिले. राजीवची नजर तिच्यावर खिळलेली जाणवली. एकमेकांचे आभार मानणारे डोळे कृतज्ञतेने भरलेले. मेघाच्या डोळ्यात पाणी तर राजीवच्या डोळ्यात हसू तरळलेले. कॅन्टीनवरून परतले आणि सर्वजण आनंदात कामाला जुंपले. मधून मधून राजीवचा विषय निघत होता. राजीव सर असले सही आहेत, इतके जॉली स्वभावाचे असतील आधी कधी जाणवलंच नाही. जोक पण क्रॅक केला ते तर आश्चर्यच. आणि हसले आज सर्वांसोबत. 2 वडापाव आणि 2 चहा गट्टम केले. इतके खाद्यपदार्थांचे शौकीन असतील असे वाटले नाही. लंडनला शिकायला गेलेले तर तिथेही वडापाव शोधून काढला. मेघा गालातल्या गालात हसत सर्वांच्या या गप्पा ऐकत होती. बोलत काहीच नव्हती. मॅम, तुम्ही राजीव सरांना कसे काय बोलवले? म्हणजे काय सांगितले? ते कसे काय तयार झाले? राधिकाच्या प्रश्नावर मेघा गोंधळली. बापरे, काय सांगू यांना? आम्ही जे काही बोललो ते थोडेच सांगणार. टेक्नोसिस अवर फॅमिली. अगं, त्यांच्या डब्यातील वडा बघून ते मला म्हणाले, 1 वडापाव से मेरा क्या होगा? मग मी सांगितले, अजून हवे असतील तर कॅन्टीनला यावे लागेल. आणि आले ते वडापावसाठी. पाहिलंच ना त्यांचं वडापाव प्रेम. मेघा मिश्किल हसत होती आणि तिच्या या उत्तरावर बाकी सगळे खळखळून हसले. सकाळी कॅन्टीन, नंतर लागोपाठ 2 मीटिंग्स, काही रिपोर्ट्सचे रिव्ह्यूज आणि फायनल वीकली चार्ट अपडेट. या सर्व गोंधळात 4:30 कधी वाजले समजलेच नाही. 4 वाजता कामे संपवून टीम बाहेर पडलेली. मेघाने नुकताच आजच्या दिवसातील शेवटच्या रिपोर्टचे ईमेल्स राजीवला पाठवले आणि बॅग पॅक करू लागली. निघण्यापूर्वी सवयीने एकदा राजीवना भेटावे, बाय करून निघावे किंवा तेही सोबत निघत असतील तर थांबावे. या हिशोबाने मेघा राजीवच्या केबिनजवळ पोहोचलीच की आतून गाण्याचा आवाज ऐकू आला. पाय तिथेच थबकले. गाणे मोबाईलवर सुरू आहे ते तर समजले, पण कुमार सानूच्या आवाजात एक आवाज अजून मिसळला गेला, राजीवचा. मेघाचे डोळे विस्फारले आणि नकळत कॉरिडॉरच्या काचेतून, ब्लाइंड्सच्या बारीकशा फटीतून तिने आत डोकावलेच. राजीव, तुम्ही? आणि चक्क गाणे? एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब, जैसे उजली किरण, जैसे बन में हिरन, जैसे चांदनी रात, जैसे नरमी की बात, जैसे मंदिर में हो एक जलता दिया हो. एक लड़की को देखा तो ऐसा लगा. राजीव, तुम्ही चक्क गाणे गात आहात, डोळे मिटून, तल्लीन. वाव, किती ते चेहऱ्यावर निरागस हसू. मला वाटत आहे डोळ्यासमोर नक्कीच ती लव्ह स्टोरीची मनीषा कोइराला आहे. राजीव, आय जस्ट कांट बिलीव्ह. पुन्हा आवाज आलाच. जैसे सुबह का रूप, जैसे सर्दी की धूप, जैसे बीना की तान, जैसे रंगों की जान, जैसे बल खाए बेल, जैसे लहरों का खेल, जैसे खुशबू लिए आए ठंडी हवा हो. एक लड़की को देखा तो ऐसा लगा. न राहवून तिने दारावर बऱ्यापैकी जोरात नॉक केले आणि काचेतून हळूच डोकावले.
अरे रे, किती ती गडबड. गाणे बंद करायची. राजीव, सावकाश, मोबाईल पडला हातातून. अच्छा, आता चेहऱ्यावर गंभीर भाव का? जसे काही झालेच नाही. तुम्ही गाणे म्हटलेच नाही आणि मी गाणे ऐकलेच नाही. हो का? बघते आता, थांबा. कम इन मिस जोशी. राजीवचा गंभीर आवाज आणि त्याहूनही गंभीर चेहरा मेघाच्या नजरेस पडला. येस मिस जोशी, काही काम आहे का? राजीव, किती तो नाटकी आवाज. असू दे, आज तुमचे एक हिडन टॅलेंट कळले. आता तुम्हाला नाही डिस्टर्ब करत. जाऊ दे, आज सोडते तुम्हाला. तुम्ही मैनिशा कोइरालाची स्वप्ने बघत एक लडकी को देखा गात राहा. मी घरी जाते. नो मिस्टर मेहरा, मी निघत होते घरी. जस्ट केम टू से बाय. घरी? एवढ्या लवकर? पण का? आय मीन. राजीव गडबडीतच खुर्चीवरून उठला आणि मेघा गोंधळली. मेघा, कॅफेचे बुकिंग 6 वाजताचे आहे. प्लीज थांबा ना अजून थोडा वेळ. राजीव, पण तू त्यांना विचारलेस का? नाही ना, अजूनही हिम्मत होत नाही. मग मेघाला काय स्वप्न पडणार आहे का कॅफेचे? येस, आय शुड आस्क. राजीव, एवढे सारे इंटरनॅशनल डील्स करतो, टफ मॅनेजमेंट डिसिजन घेतो. इथे फक्त मेघाला कॉफीसाठी विचारायचे आहे. येस राजीव, यू कॅन डू इट. बोल लवकर राजीव. ओके, बाय मिस्टर मेहरा. असे म्हणत मेघा वळली आणि दार उघडले. स्टॉप मिस जोशी. राजीवच्या मोठ्याने बोलण्याने दचकली आणि वळून त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. ते आय वॉन्ट टू से थँक्स टू यू. आपण एकत्र कॉफी घेऊया घरी जायच्या आधी. मी बुकिंग केले आहे. तसे 6चे बुकिंग होते. आत्ता गेलो तरी चालेल. 5 मिनिटात कॉफी घेऊ आणि निघू. कॅफे ओपनच असेल. मी फोन करून बघतो. 10 सेकंदात ही एवढी बडबड करून राजीव फोन उचलणारच होता. 1 मिनिट मिस्टर मेहरा, 1 मिनिट. मला काही समजलं नाही. कसली कॉफी? काय कॅफे? मेघा गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. कॉफीसाठी, आय मीन, मी बुकिंग केले आहे. हळूच मेघाकडे बघत घाबरतच एक एक शब्द राजीवच्या तोंडून बाहेर पडत होते. बुकिंग कसले? मेघाचा अतिगंभीर आवाज. ते आय मीन बुकिंग ॲट कॅफे सीसाईड. म्हणजे? तिचा बऱ्यापैकी रागीट आवाज. वी कॅन गो टू कॅफे. अत्यंत अस्फुट आवाजात राजीवने एक एक शब्द उच्चारला. का? कॉफीसाठी. मिस्टर मेहरा, तुम्हाला वाटले तुम्ही मला असे कॉफीसाठी बाहेर जाऊया का विचाराल आणि मी हो म्हणेन? मेघाने लॅपटॉप बॅग खाली ठेवली. हाताची घडी आणि राजीवकडे रोखून पाहणारी नजर. त्या नजरेत किंचित राग आणि प्रचंड नाराजी. राजीवने काहीही न सुचून डोळे मिटत अविश्वासाने मान डोलावली. राजीव, आता तुझे काही खरे नाही. आय थिंक हा डिसिजन रॉंग होता. आय थिंक मी मेघाला असे विचारणे चूक आहे. गॉड, शी इज अपसेट नाव. काय करू आता?